वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण जरदोजीच्या काही बुट्टा डिझाइन बघणार आहोत। तर यासाठी मी सर्वात पहिल्यांदा या पद्धतीने छोटे छोटे जरदोजीचे काप करून घेतलेले आहेत, तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर हा जो मोठावाला शुगर बीट आहे त्या शुगर बीट या इथे पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचा। नंतर या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढायचं। यामध्ये जरदोजी टाकून घ्यायचे। तुम्ही जर ब्लाउज वरती स्लीव्स वरती जर फक्त ह्या बुट्टा डिझाइन जरी केल्या ना तरी सुद्धा खूप सुंदर दिसतात। या इथे स्टिच करायचं। यानंतर पुन्हा या इथून एकदा सुईला वरती काढायचं। या पद्धतीने चारही साइडने करून घ्यायचं। आता हे मी या पद्धतीने एक फ्लावर छोटंसं काढून घेतलेलं आहे। यानंतर या दोन्हीच्या मधून सेंटरमधून हा दोरावरती घेतला। यामध्ये एक कलरवाली जरदोजी, एक शुगर बीट आणि एक चमकी टाकून घेतलेली आहे। आणि यानंतर या इथे स्टिच करायचं। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने एक बुट्टा डिझाइन तयार होते। हे फक्त जरी तुम्ही स्लीव्स वरती जरी डिझाइन करायची असेल तर त्यावेळी तुम्ही या प्रकारच्या बुट्टा डिझाइन करू शकता। आता यातला आपण दुसरा प्रकार बघू। तर यामध्ये मी हा शुगर बीट एक थोडासा मोठावाला जो शुगर बीट असतो तो इथे टाकून घेतलेला आहे आणि याला आपण स्टिच करून घ्यायचं। जी टाकून घेतली, जिथून सुईवरती काढली अगदी त्याच्या तिथेच सुईला पुन्हा खाली टाकायचं। यानंतर या इथून सुईला वरती काढून पुन्हा इथे स्टिच करायचं। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने एक फ्लावर तयार होतं। तुम्हाला जर साधं सिंपल पाहिजे असेल तर या प्रकारची बुट्टा डिझाइन सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण आता आपण यामध्ये थोडंसं अजून वर्क करणार आहोत। आता यामध्ये मी या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढलं। आता यामध्ये एक जरदोजी आणि एक कलरवाला शुगर बीट आपण टाकून घेतलेला आहे। यानंतर या जरदोजीचं जे फूल तयार झालेले आहे फुलाच्या सेंटरमधून आपण ती सुई काढलेली आहे। बघा हे किती सुंदर दिसते। आता यातला आपण तिसरा प्रकार बघू। तर यातल्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपण या इथून सुईला वरती काढलं आणि यामध्ये आता मोती टाकणार आहे मी। सेम मोतीलाही त्याच पद्धतीने स्टिच करून घ्यायचं। जरदोजी टाकायची। आता यामध्ये मी फक्त जरदोजीचे थोडेसे मोठे मोठे भाग केलेले आहेत या पद्धतीने। आणि जिथून सुईवरती काढली अगदी त्याच्या तिथूनच जवळूनच एकदा पुन्हा सुईला खाली टाकायचं। या पद्धतीने पुन्हा त्याच्या पुढे हे पण करण्यासाठी एकदम सोपं आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते हे सुद्धा ब्लाउज वरती। बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसते। यात या मोतीच्या ऐवजी तुम्ही स्टोन लावू शकता किंवा शुगर बीट सुद्धा लावू शकतात। आता यातला आपण चौथा प्रकार बघू। आता यामध्ये या इथून पहिल्यांदा सुईला वरती काढलं। यामध्ये आपण
थोडासा मोठावाला शुगर बीट घेतलेला आहे. आणि जेव्हाही तुम्ही असं सुईने जर स्टिच करत असाल म्हणे तर या पद्धतीने 2दा स्टिच करून घ्यायचा, जेणेकरून तो एकदम फिक्स राहतो. मग आता यानंतर या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं. यामध्ये जरदोजी टाकायची या पद्धतीने आणि यामध्ये या इथून जे सुईवरती काढायची. पहिले मी मधल्या साईडने सुईवरती काढते ही. आता या इथून सुईवरती काढल्याच्या नंतर यामध्ये मी एक चमकी टाकून घेतलेली आहे. या पद्धतीने या इथे स्टिच करायचं. ही जी जरदोजी आहे ती थोडीशी अशी वरती करून घ्यायची आणि चमकी त्या खाली टाकून घ्यायची. अजून एकदा दाखवते मी. या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं. यामध्ये जरदोजी टाकायची. इथे या पद्धतीने इथून सुईवरती काढली. आता यामध्ये ही चमकी टाकली आणि या इथे स्टिच केलं. यामध्ये फक्त एकच आहे की थोडंसं या जरदोजीला उचलून घ्यायचं, चमकीला खालच्या साईडने टाकायचं, त्यानंतर पुन्हा एकदा दोरा ओढून घ्यायचा. बघा हे इतक्या सुंदर पद्धतीने दिसतं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त जरदोजीचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आणि ही चमकी वापरताना पण थोडीशी मोठी साईजची जी चमकी भेटते ती चमकी वापरायची. आणि जरदोजीचे एकसारखे तुकडे करून घेतल्याच्या नंतर याची फिनिशिंगसुद्धा सुंदर येते. आता यानंतरचा अजून एक प्रकार दाखवते मी तुम्हाला. आता यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा इथे स्टोन लावून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण सुईवरती काढली, त्यानंतर यामध्ये जरदोजी टाकायची. त्यानंतर याच्या इथे स्टिच करायचं. पुन्हा या जरदोजीच्या या इथून पुन्हा एकदा सुईला वरती काढायचं. पुन्हा यामध्ये एक जरदोजी टाकायची. पुन्हा अगदी याच्या इथेच एकदा स्टिच करायचं. पुन्हा याच्या सेंटरच्या तिथून एकदा पुन्हा सुई काढायची. जरदोजीच्या मधल्या साईडने मी सुई काढते. बघा हे सुद्धा खूप सुंदर दिसतं. यामध्ये म्हणजे हे ज्या पद्धतीने आपण बुलियन नॉट टाकतो ना त्या पद्धतीने बुलियन नॉटचं जसं फ्लावर असतं सेम त्याच पद्धतीने हे दिसतं. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी इथून आपण सुरुवात करतो त्यावेळी फक्त याच्या सेंटरमधून क्रॉसमध्ये हे फक्त स्टिच करत राहायचे, म्हणजे आपोआप याचं छानपैकी फ्लावर डिझाईन तयार होते. आता शेवटचा प्रकार. आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा या इथून मी सुईला वरती काढलेला आहे. यामध्ये एक जरदोजी टाकून घ्यायची. याच्या इथेच एकदा पुन्हा स्टिच करायचं. यानंतर या इथून पुन्हा एकदा सुईवरती काढून इथे स्टिच करून घ्यायचं. तर या इथे या पद्धतीने स्टिच करून घेतलं आणि त्यानंतर हे स्टोन फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने लावून घेतलेले आहेत. ही तर एकदम सोपीवाली पद्धत आहे.
तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा सर्वच्या सर्व. तुम्हाला यामध्ये काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.